जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धे जिल्हाधिकाऱ्यांची बोगस हस्ताक्षर करणारा कोण? लक्ष्मीनगर वासियांचे ओपन स्पेस गेले चोरीला। लक्ष्मीनगरची ओपन स्पेस कुणाची? नगर परिषद वर्धेचा कोट्यवधीचा निधी खासगी घशात। बोगस स्वाक्षरीने शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई कधी? नमस्कार वर्धेकर, गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण कधीतरी एवढ्या वर्षांमध्ये ऐकलं असेल की कोणाचा दागिना चोरी गेला आहे, कोणाच्या घरचे पैसे चोरी गेलेले आहेत। पण कधीतरी तुम्ही असं ऐकलं आहे का की अख्खा लेआउटमधलं ओपन स्पेसच चोरीला गेलेला आहे? ऐकून थोडंसं विचारात पडला असाल तुम्ही। आणि हो, नक्की हाच प्रकार सध्या वर्धेतील लक्ष्मीनगर परिसरात घडलेला आहे, जे की सध्या आपण उपस्थित आहोत लक्ष्मीनगरमध्ये। सध्या आपण बघू शकता की वर्धा नगरपालिकेचा इथे जो लागलेला फलक आहे की ही जागा नगरपालिकेची आहे, मात्र कागदी ज्यावेळेस आपण बघायला जातोय तर ही कागदोपत्री ही जागा नगरपालिकेची नसून नायडू यांच्या हक्काची दिसत आहे। नेमकं या जमिनीचा ताबा कुणाकडे आहे, नायडूंकडे आहे की नगरपालिकेकडे आहे, हे फार चिंतेची बाब आहे। पण आता या सर्व बाबींमध्ये कुठेतरी या लेआउटमधील जेवढे नागरिक आहेत मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत, कारण त्यांची जी सध्याची असलेली ओपन स्पेस, त्यांचं हक्काचं असलेलं जे मंदिर आहे ते कुठेतरी हिरवल्यासारख्याची परिस्थिती सध्या त्यापर्यंत दिसून येत आहे। या सर्व बाबीतच कुठेतरी या जमिनीचा ज्यावेळेस हस्तांतरण करण्यात आलं आहे किंवा जो काही प्रकार कागदोपत्री करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे ही की चक्क या जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी वर्धेचे जिल्हाधिकारी म्हणजे सी वानमथी यांची बनावट सही करून कागदपत्र तयार करण्यात आले। त्यामुळे ही जमीन कुणाची आणि ही बनावट सह्या करणारा हा बनावटी व्यक्तिमत्व कोण, हे आता बघण्यासारखं ठरणार आहे। ज्या प्रकारे आपण बघतोय की या ओपन स्पेसमध्ये मंदिराचं निर्माण झालेलं आहे, जे की नागरिकांसाठी आता सोबतच नगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर इथे निधी खर्च करून इथे वृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य, रंगात इथे कुठलंच अकृत्य घडू नये यासाठी शासनाच्या माध्यमातून जो आहे मोठ्या प्रमाणावर इथे दिवाबत्तींची म्हणजे हाय मास्टची सोय करण्यात आलेली आहे। एवढा सर्व खर्च जो आहे नगरपालिकेने केलेला असताना ही जमीन जर नायडूंची आहे तर नगरपालिकेने जर केलेला खर्च आहे हा नगरपालिकेचा मूर्खपणा होता का? जर नगरपालिकेचा हा मूर्खपणा नाही तर मग या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड नायडूंच्या नावावर कसं? आणि जर नायडूंच्या नावावर हे प्रॉपर्टी कार्ड आहे आणि त्याच्यासाठी ठराविक बनावट जे कागदपत्र सी वानमथी जिल्हाधिकारी यांच्या नावाने जे देण्यात आलेलं आहे, याच्यावर बनावट डॉक्युमेंट बनवणाऱ्यावर कठोर कारवाई होणार का? आणि जर ती होणार तर ती कधी होणार? दिलेला जो जिल्हाधिकाऱ्यांचा जो शिक्का आहे इतक्या सहजरित्या जर कागदपत्रांची हेरफेर करण्यासाठी जर उपलब्ध होत असेल तर यामागे नेमकं षडयंत्र कोणाचं? हे जो जिल्हा जमीन जर नायडूंची आहे तर नगरपालिकेने जो हा खर्च केलेला आहे हा खर्च कुणासाठी? हा खाजगी खर्च होता का? नागरिकांचा पैसा हा जो खर्च करण्यात आलेला आहे हा नागरिकांच्या हितार्थ नसून हा खाजगी खर्च दाखवण्याचा प्रयत्न होता का? जर हे सर्व जमीन ओपन स्पेस नसून जर खाजगी होती तर नगरपालिकेने जो केलेला हा मूर्खपणा आहे, हा मूर्खपणा सिद्ध होणार का? की ही जमीन नगरपालिकेची आहे आणि नायडूच याच्यावर जे आहे खोटे दावे करताय, हे सर्व बघण्यासारखं ठरणार आहे। आणि या सर्व बाबतीत या जमिनीसाठी जो बनावट कागदपत्र बनवणाऱ्या या गुन्हेगाराला या गजाड आणणार का, हे आता बघण्यासारखं आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल पलाशुमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।